अच्छा, आता मला सगळ्या गोष्टीचा संदर्भ लागला। मी तेच म्हटलं, नचिकेत दादासारखा भला माणूस तुझ्यासारख्या बाईच्या नादाला कसा लागला? पण तो फसला नाही, त्याला फसवलं गेलं। पुरोहितांचं घराच्या बाबतीत जे झालं ते त्याचं झालं, आणि या सगळ्याच्या मागे हा आहे विराज, बरोबर ना? हे तुला कळतोय ना अर्पिताचा डाव? नाही, तू तिच्या त्या बहिणीला निकीला घरात यायला मनाई केलीस ना, म्हणून त्यांचा इन्कम सोर्स बंद झालाय, आणि म्हणून ही अर्पिता ना असे नवीन नवीन खेळ खेळतीये। विचार आपला समीर ग, ती त्याला राबवून ना तिच्या माहेरची तिजोरी भरतीये। काय? कुठे चाललाय दौरा? बाबा, तुम्ही उठू नका। काही नाही, आम्ही फक्त बोलतोय, तुम्ही झोपा, आराम करा। आई, तुम्ही बोलला होतात ना की मी बरी होईपर्यंत समीरने आणि मी त्या घरात राहायचंय। मग आता मी पूर्णपणे बरी झालीये, त्यामुळे पूर्वीसारखं आम्ही याच घरात राहायला हवं ना। कसली आहेस ग तू? तुला जरा शरम लाज नावाची काही गोष्ट आहे? आत्ता म्हणालीस ना ग, वर तोंड करून तावा तावाने आत्ता बोललीस माझ्याशी, भांडलीस माझ्याशी। आई, मला माहितीये मी जे बोलले ते तुम्हाला आवडलं नाही, पण अहो, मी जे काही बोलले ना ते आपल्या घराच्या भल्यासाठी बोलले, आणि मी या घरात येते तेही आपल्या घराच्या भल्यासाठीच। हे बघा, आपल्यात जे वाद आहेत ना त्याचा फायदा तिसऱ्या कोणी घेऊ नये असं मला मनापासून वाटतं। हिने काय माझ्या मागावर माणसं ठेवली आहेत की काय? मी आणि राजसी आमच्यात जे काही बोलणं झालं ते हिला कसं कळलं? सासू सून म्हणून आपण भांडू, दिवस रात्र भांडू, पण बाहेरून बघणाऱ्याला आपलं कुटुंब एक संध आहे असंच वाटायला हवं आई। हो की नाही रेणुकाताई? हे बघ तू, आई, छत्री ना इथे वरच ठेवते, लागेल ना कोणाला तरी। रेणुकाताई, श्रेयस कुठे गेला हो? शाळेत गेलाय। अरे हो, शाळेत गेला असेल नाही का? ए काय नाटकं चालू आहे तुझी? हे काय करतेस सगळं? आत्ता म्हणालीस ना घरातली करती स्त्री तुम्ही आहात, मग हे काय सगळं तुझं तू ठरवून मोकळी? सासूबाईला करत्या स्त्रीला काय विचारायची पद्धत वगैरे? मी करेन एकटी, तुम्ही नका मदत करू। नाही नाही, मदतीसाठी नाही, अडवण्यासाठी हात धरलाय तुझा। तू या घरात राहायचं नाही।
बरं ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. मी नाही राहत इथे, ठीक आहे, पण तुम्ही आधी शांत व्हा. एक फोन करून घेते मी फक्त. या आषाढीला नवसादजी येणार आहेत ना, त्यांनी सांगितलं होतं की मी येण्यापूर्वी आधीसारखे सेटल व्हा. त्यांना सांगते ना आता फोन करून की ते शक्य नाहीये. विराज, लायकी विसरलास? नावाने हाक मारतोयस मला? ज्याची जशी लायकी त्याला तसा मान द्यायचा, हे मला माझ्या गुरूंनी सांगितलं. आणि मी तुला मान द्यावा इतकी तुझी लायकी नाहीये. माझी लायकी काढतोयस? आधी स्वतःकडे बघ आणि मग माझी लायकी काढ. नाही, पैसा, सत्ता, ताकद या बाबतीत मी तुझ्या बरोबरीचा नसेन कदाचित, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. देशमाने काय, पुरोहित काय, ही दोन्ही माझी घर आहेत. आणि ज्या ज्या वेळेला तू माझ्या घराच्या आडवा येशील तेव्हा मी तुझ्या समोर उभा असेन, तुला तुझी जागा दाखवून द्यायला. असं असेल ना समीर, तर तुझ्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो. तुझ्या 2 घरांपैकी एक घर पुरोहितांचं माझ्या ताब्यात आहे. हे समीर, कठपुतली माहितीये तुला? कठपुतली, हा मीनाक्षी, तुला माहिती असेल ना कठपुतली? तसे हे पुरोहित माझ्या तालावर मस्त आहेत. हिम्मत असेल ना तुझ्यात तर पुरोहितांचं हे घर वाचवून दाखव. आतापर्यंत हे असे आडून वार करत आलास, पण पुरोहितांनी अजून हार मानली नाहीये. जाऊ दे ना विराज, इथे रस्त्यावर तमाशा नको. तू तुझा स्टेटस बघ ना, कोणाशी भांडत बसतोयस तू. 1 मिनिट मीनाक्षी, 1 मिनिट. ए, पुरोहितांनी हार मानली नाही म्हणजे? निशिकांत पुरोहित, तो माणूस आहे ना माझ्या पायांवर पडला म्हणून त्याला 5 लाखाचा ऑप्शन तरी दिला मी. आता आतापर्यंत हे पुरोहित रस्त्यावर असते, कळलं ना? तुझ्यासारख्या नीच माणसाच्या पाया पडले म्हणून तू जिंकलास असं समजू नकोस. अरे हिम्मत असेल तर कायद्याने लढ ना. एका भल्या माणसाच्या आयुष्यात बाई पाठवून सगळी माहिती मिळवतोयस, इथंच कळलं तू किती घाबरलायस ते. समीर, अर्पिता मॅडम माझे सर्वस्व आहेत, आणि जर कुठल्याही कारणामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी येणार असेल तर ते कारण उद्ध्वस्त करून टाकेन. माझा संयम आणि समजूतदारपणा याला माझी कमजोरी समजण्याची चूक करू नकोस. हे जे काही चाललंय ते थांबलं पाहिजे ताबडतोब. विराज, आर यू ओके? मीनाक्षी, आता मी सांगतो तसं करायचं. अहो फोन करते, नवसा आजीला फोन करते. काय गरज नाही कोणाला फोन करायची. काय ग, प्रत्येक गोष्ट नवसा आजीला सांगायची. सतत काय नाही झालं की लावला फोन, सतत काय नाही झालं लावला फोन नवसा आजीला.
तू काय भीती घालते मला नवसाजीची? ए, मी नाही घाबरत कोणाला. आणि माझ्या घरात काय घडणार हे बाकीचे लोक सांगणार मला? हा, नवसाजी ना आयुष्याला पुरणार नाहीये, 4 दिवसांसाठी पुरेल. आम्ही आहोत आयुष्यभरासाठी, कळलं ना? आई अहो, मी तुम्हाला कोणाची भीती नाही घालत आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय की मी या घराची सून या नात्याने या घरात आले ना, मग त्याच नात्याने मला इथे फक्त राहू द्या. ठीक आहे. अहो, किराणा मालाची लिस्ट का बनवताय तुम्ही? मी बनवली आहे लिस्ट, हे बघा. हे बघ, आता रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागते मी. लिस्ट मी इथे ठेवून देते. आणि असा सगळा स्वयंपाक हा तुमच्या आवडीचा बनवणार आहे. दिदे, हिला थांबवा, आत्ताच्या आता थांबव हिला. ए, तू असं वागतेस जसं काही घरात थोड्या वेळापूर्वी काही घडलंच नाहीये. अहो, हीच तर सुखी कुटुंबाची गुरुकिल्ली आहे, असं नवसाजी म्हणतात. आत्ता भांडायचं आणि पुढच्या क्षणी सगळं विसरून जणू काही झालंच नाही असं समजून पुढे चालत राहायचं. रेणुकाताई, गोष्टी मनात ठेवल्या ना तर त्या कुसतात. आणि मला आपल्या बाबतीत तसं घडू द्यायचं नाहीये. हे आमचे जावे, अक्षरशः भणंग भिकारी, बिनकामाचे ना करता. अहो, हक्काची नोकरी सुद्धा नाहीये ना घर सुद्धा नाहीये. निकी, निकी. समीर, कसा आहेस? मी मस्त काका. निकी. जीजू, या ना वर, या ना. नाही आता नको, तू जरा खाली ये ना प्लीज. ओके, आले. हा कशाला इथे आला? तुमच्या खबरीने बाबांच्या तब्येतीची खबर पोचवली ना, दिखावा करायला आलाय लगेच. जीजू, तुम्ही इथे? बाबांची तब्येत कशी आहे? बरे ते, आता झोप लागली आहे त्यांना. पण तुम्ही चला ना वरती. नाही आता नको. आधी मी ज्यासाठी आलोय ते काम मला करू दे. निकी, हात का सोडतोय हा? काय माहित? जीजू काय करताय? हात का सोडताय? निकी, माझी आई तुझ्याशी जे काही वागले, तुला जे काही बोलली, त्यासाठी खरंच सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय?
या सगळ्यात तुमची काय चूक आहे? चूक नसेल माझी, पण जबाबदारी माझी आहे ना. खरंच सॉरी. जिजू तुम्ही जावई या त्या घरचे, असं इथे चार चौघात अपमान केला ना माझ्या आईने तुझा. मग मी माफी सुद्धा 4 चौघातच मागितली पाहिजे ना. वाटलंच मला ती महामाया काहीतरी वेडवाकडं वागली असणार निकी बरोबर, म्हणून आलाय हा हात जोडायला. निकीला पण ना हौस काही कमी नाहीये, मुळात गरजच काय तिथे जाऊन अपमान करून घ्यायची. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे तुला, तू परत आपलं समर्पिता किचन जॉईन करावंस अशी आमच्या दोघांची इच्छा आहे. नाही जिजू, सॉरी. मी सगळ्या बाजूने नीट विचार केलाय अँड आय फील की मी तिथे न येणंच आता करेक्ट आहे. निकी, तू तुझ्या बहिणीचा विचार केलास का? दीचा विचार केलास तुझ्या? त्या खूप दुखावल्यात ग. या घरच्या प्रॉब्लेम्समुळे आतून तुटल्या त्या, आणि त्यात तू जर नाही ना आली तर त्यांना अजून गिल्टी वाटत राहील. या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे असतील तर त्याची सुरुवात तू परत समर्पिता किचन जॉईन करण्याने झाली पाहिजे निकी. मी आणि अर्पिता मॅडमनी सगळे प्रश्न सोडवायचं ठरवलं, पण तू जर आत्ता नाही आलीस ना तर पहिल्याच परीक्षेत त्या फेल झाल्यात असं होणार नाही का? तुला तुझ्या दीदीला हरलेलं बघायचं. त्यांना खूप त्रास होतोय निकी. त्या सारखं विचारतायत निकी कशी असेल, ती रडत नसेल ना, तिला त्रास होत नसेल ना, तिने मला फोन का नाही केला, माझ्यावर चिडली नाही ना, त्यांना खूप त्रास होतोय निकी. जिजू तू प्लीज येशील ना. काय नाटकं चालली त्यांची? आपलं झालं थोडं आणि जावयाने धाडलं घोडं. गुड. समीर, नचिकेत कोण आहे ही बाई? आई, हिला आधी पाहिल्यासारखं वाटतंय. नमस्कार, मी मीनाक्षी कारखानीस. तुम्ही केटरिंगच्या ऑर्डर्स देता ना? हो. हा, त्या संदर्भातच चौकशी करायची होती मला. आई, ही बाई आपल्या घरी आली होती कॅटरिंगची चौकशी करायला. कळवते म्हणाली, पण नंतर काही कळवलंच नाही. नचिकेत हिच्याबरोबर काय करतोय? तुझी हिम्मत कशी झाली मीनाक्षी बरोबर असं वागण्याची? बोल ना, तुझी हिम्मत कशी झाली मीनाक्षी बरोबर असं वागण्याची? नचिकेत काही चुकलंय का रे माझं? तुझ्यावर इतकं मनापासून मी प्रेम केलं, ही चूक आहे का रे माझी? तुला कोणी काही बोललंय का? मी इथे येत होते तर तो समीर अचानक आला. तुझ्या बहिणीचा नवरा, तो मला अरे वाटतील ते बोलला. तो मला म्हणाला मी कल्याणीचा संसार उद्ध्वस्त केलाय. काय? मी तुमचं घर उद्ध्वस्त केलंय असे वाटतील ते आरोप केले तरी माझ्यावर. अरे इथे किती लोक जमा झाले होते.
विचित्र नजरेने बघत होते ते माझ्याकडे आणि माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले रे. दादा अरे ए. सोड. तू ह्यात पडायचं नाही. आणि तू रे, तुझा काय संबंध आमच्यामध्ये बोलण्याचा? कुठल्या अधिकाराने तुम्ही दादा, मी तिला काही चुकीचं बोललो नाहीये. मी तिला फक्त हेच सांगितलं की ती जे काही वागते ना ती जे वागतेय ती एकटी वागत नाहीये. आमच्या दोघात जे काही आहे ना ते आमच्या मर्जीने, कळलं? आणि मुळात तू तिच्याशी बोलायला गेलासच का? कुठल्या अधिकाराने गेलास? आता तुम्हाला कळत नाहीये तुमच्या बरोबर काय घडतंय ते. ही बाई चांगली नाहीये. ही विराज बरोबर सामील आहे आणि त्याच्या सांगण्यावरून ही गप्रे! तुमच्या स्वतःचा मुद्दा सिद्ध करून देण्यासाठी अजून किती खोटं बोलशील तू? मी खोटं बोलत नाहीये. मी बोलतोय तो शब्दन शब्द खरा आहे. प्लीज माझं ऐक. काय बोलतोयस तुझं तुला तरी कळतंय? अरे काल परवापर्यंत तिला माहिती सुद्धा नव्हतं विराज कोण आहे ते. मी सांगितल्यावर कळलं तिला. आणि ती विराजला सामील असं म्हणतोयस तू? किती आरोप करशील तिच्यावर अजून? हो हे बघा माझं प्लीज कसं सांगू मी तुम्हाला. मी विराज बरोबर प्रत्यक्ष बघितलंय हिला. खोटं बोलतोय हा. खोटं आहे हे सगळं. नचिकेत, मला खरंच माहिती नाही रे विराज कोण आहे. याने मला मंदिराबाहेर गाठलं आणि काय तो तमाशा केला. सगळ्या लोकांसमोर नाही ते बोलला मला. कोण विराज मला नाही माहिती. नचिकेत, मी तुझ्या पाया पडते. मी नाही ओळखत. मीनाक्षी, कोण विराज मीनाक्षी, आहे? मीनाक्षी, मीनाक्षी. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. दादा मी हात जोडतो तुमच्या पुढे. तुम्ही प्लीज माझा ऐका. या बाईवर विश्वास ठेवू नका तुम्ही. एकदा तुमच्या घराचा, कल्याणी वहिनी गौरीचा विचार करा. बस. इथून पुढे मीनाक्षी बद्दल बोललेला एक शब्द सुद्धा मी खपवून घेणार नाही. मीनाक्षी माझं सर्वस्व आहे.